नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण कोरोना आणि सांधेरोपण शस्त्रक्रिया याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर हरीश भेंडे. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत. त्या अगोदर आपण डॉक्टरांचा परिचय देखील करून घेऊयात. डॉक्टर हरीश हे भारतातील नामांकित डॉक्टरांपैकी एक सांधेरोपण शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आहेत. 25 वर्षांपेक्षा जास्त वर्ष डॉक्टर या सेवेत कार्यरत आहेत. स्वतःचं असं एक वेगळं अस्तित्व त्यांनी या वैद्यकीय क्षेत्रात निर्माण केलंय. त्यांनी त्यांचं वैद्यकीय शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केलंय. त्यापुढील उच्च शिक्षणासाठी त्यांनी परदेशात जाऊन पुढील शिक्षण पूर्ण केलंय. डॉक्टरांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग देखील घेतलेला आहे. अनेक असे प्रशिक्षणार्थी कार्यक्रम त्यांच्या सेंटर फॉर जॉइंट रिप्लेसमेंट क्लिनिकमध्ये आयोजित देखील केले जातात. आणि आज डॉक्टर कोरोना काळामध्ये सांधेरोपण शस्त्रक्रिया नेमक्या कशा पद्धतीनं होतात, त्याला किती आव्हानं असतात आणि किती अडचणी असतात याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर, सगळ्यांनाच ठाऊक आहे कोरोनाचा काळ सुरू आहे, मात्र संधिवात किंवा ज्यांना सांधेरोपण शस्त्रक्रिया करायची आहे त्यांना देखील कुठेतरी भीती वाटते की आपण ही ट्रीटमेंट कशी करावी. तर नेमकी कोरोना आणि सांधेरोपण शस्त्रक्रिया यामधला जो हा पेच आहे याबद्दल काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे कोरोना हा गेल्या दीड वर्षात भरपूर वाढलाय. 2020च्या सुरुवातीला जेव्हा कोरोना रोगाबद्दल आपण ऐकत होतो तेव्हा आम्हाला तरी कल्पना नव्हती की एवढा तो वाढेल आणि पूर्ण जगभर तो पसरेल. पण हळूहळू ते नंबर वाढायला लागले, भरपूर पेशंट आजारी पडायला लागले आणि विशेषतः सुरुवातीला हे युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये, अमेरिकेत हे खूप पेशंट होते आणि हळूहळू त्यावेळेला इंडियामध्ये एवढं प्रमाण कोरोनाचं नव्हतं. पण जसं हे प्रमाण वाढायला लागलं तसं त्या देशामध्ये एवढे रोगी तयार व्हायला लागले की हॉस्पिटलमध्ये बेड्स पुरेनासे झाले. बरेचसे पेशंट ह्याच्यातले सिरियस व्हायला लागले आणि त्यांना आयसीयूमध्ये ठेवायची गरज पडली. त्यामुळे आयसीयूचे बेड्स भरून जायला लागले. मोठे मोठे आयसीयू तयार केले गेले. मोठे टेंटसारखे नवीन हॉस्पिटल तयार झाली कोरोनाच्या रोगांची काळजी घेण्यासाठी. आणि त्याच्यामुळे बाकीचे जे ट्रीटमेंट होत्या, बाकीच्या रोगांच्या ट्रीटमेंट होत्या, इस्पेशली ज्याला आपण नॉन इसेन्शियल किंवा नॉन इमर्जन्सी ऑपरेशन म्हणतो, ती सगळी ऑपरेशन या सगळ्या देशांमध्ये आणि त्याच्यानंतर भारतामध्ये पण बंद केली गेली. आणि याच्यात सांधेरोपण शस्त्रक्रिया ही तसा इमर्जन्सी नाही की ज्याच्यामुळे पेशंटचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या शस्त्रक्रिया बंद कराव्यात आणि जे बेड्स अवेलेबल आहेत, जे आयसीयूच्या बेड अवेलेबल आहेत, ते ह्या कोरोनाच्या पेशंटसाठी ठेवावे असं सुरू झालं. आणि त्यामुळे हे सांधेरोपण शस्त्रक्रिया जवळजवळ 2020 मध्ये ऑलमोस्ट बंद पडली. म्हणजे आम्ही वर्षाला 400 तरी आमच्या सेंटरमध्ये करायचो. ते गेल्या त्या वर्षभरामध्ये आम्ही हार्डली 40-50 ऑपरेशन केली असतील. कारण त्यावेळेला असं शक्यच नव्हतं आणि कोरोना एवढा वाढत होता आणि तो रोग कसा वाढेल, कोणाला लागेल, कोण आजारी पडेल याबद्दल भरपूर अज्ञान होतं. 1 वर्षानंतर आता आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती झालेल्या आहेत आणि कोरोनाची औषधं अवेलेबल आहेत. रेमडेसिवीर सारखी औषधं आहेत ज्याने आपण बरेचसे पेशंट चांगले करू शकतो. आपल्याला आता लस उपलब्ध आहे की ज्याच्यामुळे आपण तो आजार प्रिव्हेंट करू शकतो आणि इंडियामध्ये आपल्या मॅक्झिमम लस तयार केली जाते. त्यामुळे इव्हेंच्युअली जेव्हा आपण हे बरेचसे पेशंट लसीकरणामुळे आपण त्या आजारापासून प्रोटेक्ट करू शकू तेव्हा आपल्याला ही जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी आपल्याला हळूहळू सुरू करता येईल. अगदीच. खरं तर कोरोनाचा संपूर्ण परिणाम इतरही आजारांवर किंवा इतर रुग्णांवर कसा झाला हे तुम्ही सांगितलं. मात्र केवळ भारतात नाही तर जगभरात आपल्याला कोरोनाचा परिणाम पाहायला मिळाला. त्यामुळे हा परिणाम पाहता सांधेरोपण शस्त्रक्रियेवरही कसा परिणाम झालेला आहे आणि मग त्यावर उपाय देखील नक्कीच असणार आहेत, तर त्या उपायांबद्दलही काय सांगाल? जगभर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे ह्या सांधेरोपण शस्त्रक्रियेचा पूर्ण डेटा उपलब्ध नसतो. पण इंग्लंड म्हणा, युरोप म्हणा, अमेरिकेमध्ये हे पेशंट बुक केलेले असतात. म्हणजे आज वर्षभराला साधारण 1-1.5 लाख पेशंट बुक केलेले असतात. तर इंग्लंडमध्ये जवळजवळ या 1 वर्षामध्ये 2020 मध्ये 1 लाखापेक्षा जास्त पेशंट ऑपरेशनला ठेवलेले, पण त्यांचं ऑपरेशन होऊ शकलं नाही, त्यांना पोस्टपोन करायला लागलं. आणि आता एंड ऑफ 21 साधारण 1.5 ते 2.25 लाख पेशंट हे ऑपरेशन आपलं होईल हे संधिवाताचे पेशंट आहेत. ते तसं त्यांना जीवाशी खेळ नसतो पण त्यांना खूप त्रास झालेला असतो आणि ह्या पेशंटना चालता येत नाही. बऱ्याचशा पेशंटना घरची कामं, घरगुती कामं करणं कठीण असतं आणि ह्या पेशंटबद्दल जेव्हा त्यांचं ऑपरेशन पोस्टपोन होतं आणि ते लंगडत कामं करत असतात, इकडे तिकडे जाऊ शकत नसतात आणि नुसतं जाणं नाही, बसल्या बसल्या पण त्यांना भरपूर पेन होऊ शकतं.
आणि त्याच्यातले बरेचसे पेशंट हे ऑपरेशन जसं इंडेफिनेटली पोस्टपोन व्हायला लागतं, पुढे जायला लागतं, की त्यांना माहिती नसतं की आता होणार केव्हा आपलं. तर 60% लोक ज्यांचं ऑपरेशन नी रिप्लेसमेंटचं पोस्टपोन झालंय, अशा 60% लोकांना मानसिक आजार व्हायला लागतात, ते डिप्रेशनमध्ये जातात. आणि हे माझं मत नाही आहे, हे अशा ह्या बाबतीत बरेचसे शोधप्रबंध बऱ्याचशा इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशित झालेले आहेत. आणि त्याच्याबद्दल आम्ही एक बुकलेट पण तयार केलेलं आहे की ह्या आजाराचं आणि कोविडचं संबंध काय आहे आणि त्याप्रमाणे आपण केव्हा ऑपरेशन करू शकू, काय काळजी घ्यायला लागतील. अगदीच. त्यामुळे कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला देखील गुडघ्यांसंदर्भात किंवा संधिवात असेल आणि असा कोणताही त्रास होत असेल तर त्याचं निदान वेळीच होणं तितकंच आवश्यक आहे. स्क्रीनवर डॉक्टरांचा नंबर देखील आहे, त्यामुळे तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करू शकतात. डॉक्टर, जसं तुम्ही आता सांगितलं की वेळेस उपचार नाही झाले तर असे पेशंट कुठेतरी मानसिक धक्का घेतात किंवा ते डिप्रेशनमध्ये जातात. मग नेमकी ही शस्त्रक्रिया कोरोनाच्या काळामध्ये करणं सुरक्षित आहेत का, किंवा कोणत्या पेशंटने ही शस्त्रक्रिया करावी किंवा अजून पेशंटने थांबावं स्वतःची काळजी घेण्यासाठी? जगात बरेच शोधप्रबंध झालेले आहेत आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला असं कळलं की हे जे आपले रुग्ण असतात ज्यांना संधिवात आहे आणि आज वर्ल्ड हेल्थ डे आहे, तर त्याप्रमाणे WHO जे पहिले 10 रोग आहेत की ज्याने आपल्याला माणसांना जास्तीत जास्त त्रास होतो, त्या 10 रोगात संधिवात हा एक रोग घेतलेला आहे. म्हणजे संधिवात हे बऱ्याच वेळेला आपण लक्षात येत नाही की हा एक रोग असेल आणि त्यामुळे पेशंट आजारी पडतात आणि त्यांना त्रास होतो. एखादा माणूस लंगडायला लागला, वय 70-80 झालं की आपण म्हणतो ठीक आहे, वय झालंय, त्याच्यात एवढं महत्त्वाचं काय. पण बरेचसे संधिवाताचे पेशंट हे तरुण असतात, म्हणजे आपण ज्याला आमवात म्हणतो, ते पेशंट कधी कधी 25-30 वर्षाचे पण बायका किंवा पुरुष असू शकतात आणि त्यांना कधी कधी घरातली स्वतःची कामं पण करता येत नाही. तर ह्या रोग्यांना जर आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर बऱ्याच वेळेला त्यांना ही शस्त्रक्रिया करणं जरुरीचं असतं. तर आता ह्या घटकेला म्हणजे 2021च्या वेळेला हे जे रोगी येतात त्याच्यात 3 प्रकारचे असतात. म्हणजे काही बऱ्याचशा लोकांना कोविड झालेला असतो आणि कोविडमधून ते रिकवर झालेले असतात आणि हे आपल्याला त्यांची अँटीबॉडी टेस्ट केली तर कळू शकतं. दुसऱ्या ग्रुपमध्ये त्या पेशंटनी आता व्हॅक्सिन घेतलेलं असतं. आता व्हॅक्सिन हे बऱ्यापैकी इंडियात प्रचलित झालेलं आहे आणि जवळजवळ काही कोटी लोकांनी ते ऑलरेडी घेतलेलं आहे. तर ज्या लोकांनी व्हॅक्सिन घेतलेलं आहे आणि व्हॅक्सिनेशन कोर्स पूर्ण करून त्यांच्या अंगामध्ये अँटीबॉडी तयार झाल्यात, हा दुसरा ग्रुप झाला. आणि तिसरा ग्रुप ज्यांना कोविडही झालेला नाही आणि व्हॅक्सिनही घेतलेलं नाही, म्हणजे त्यांचं एक्सपोजर कोविडशी जवळजवळ 0 आहे. तर ह्या 3 ग्रुपपैकी जर पेशंट पहिल्या 2 ग्रुपमध्ये असेल तर त्यांना हा आजार, समजा त्यांचा संधिवात खूप बळावलेला असेल, संधिवातामुळे त्यांना चालता येत नसेल, घरची साधी कामं करता येत नसेल, तर त्यांना हे ऑपरेशन काही काळजी घेऊन करू शकतो आपण. त्याच्यासाठी त्यांना काही बऱ्याचशा मेडिकल टेस्ट करून घ्यायला लागतात. म्हणजे त्यांचं ब्लड प्रेशर आहे का, त्यांना डायबिटीज आहे का, हार्टचे प्रॉब्लेम आहेत का, या सगळ्या मेडिकल चेकअप करायला लागतात. नंतर लंग्सचे इश्यू आहेत का, ॲनास्थेशियाला ते फिट आहेत का, हे सगळं बघायला लागतं. ऑपरेशनच्या आधी त्यांची बऱ्याच वेळेला संधिवाताची कोविडची RT-PCR टेस्ट करून घेतली जाते आणि त्याच्याबरोबरच आपण एक HRCT म्हणून टेस्ट करतो. आता तुम्ही म्हणाल डॉक्टर एवढ्या टेस्ट करायची गरज काय, तर त्याला 2 कारणं असतात. पहिली गोष्ट म्हणजे पेशंट मेडिकली फिट जर असेल तर त्याला कोविड झाला तरी तो कोविडवर मात करून बाहेर पडू शकतो. त्यामुळे कोविड होणार नाही याची गॅरंटी कोणाला देता येत नाही. ऑपरेशनच्या आधी आपण एक काळजी घेऊ शकतो की कोविड त्यावेळेला त्याला नाही आहे, पण ऑपरेशन झाल्यानंतर तो घरी गेल्यावरती त्याला कोविड होणार नाही याची गॅरंटी आपण घेऊ शकत नाही. पण हा पेशंट जर मेडिकली फिट असेल, मेजर डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्ट प्रॉब्लेम, लंग्सचे प्रॉब्लेम असे त्याला नसतील, तर त्या पेशंटला समजा ऑपरेशन जर कोविड झाला तरी त्याच्यातनं तो सुखरूप बाहेर याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे ह्या टेस्ट करून त्या प्रकारचे पेशंट आयसोलेट करणं जरुरीचं आहे. ॲटलिस्ट आता जेव्हा कोविडचं प्रमाण खूप वाढत आहे त्यावेळेला ही काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा लोक मला विचारतात की डॉक्टर, ह्या अमुक माणसाने टेस्ट केली आणि त्याची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली, पण 3 दिवसात तो सिरियस झाला, ऍडमिट केला आणि 4 दिवसात तो गेला, असं कसं झालं. तर आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की कोविडची जी आपण टेस्ट करतो, RT-PCR म्हणतात त्याला, ज्याचा एक स्टिक आपल्या नाकात घालून किंवा थ्रोटमध्ये घालून त्याचं सॅम्पल घेतात, तर ती टेस्ट पॉझिटिव्ह फक्त 70 ते 75% पेशंटमध्ये असते. मग एखाद्याला कोविड झालेला असेल तरी 100 पैकी फक्त 70 ते 75% लोक ती टेस्ट पॉझिटिव्ह देतात. उरलेल्या लोकांना कोविड असूनही ती टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते, त्याला आपण फॉल्स निगेटिव्ह म्हणतो. त्याच्यात समजा आपण छातीचा CT स्कॅन केला, त्याला HRCT म्हणतात, तर ती आपण ॲक्युरसी वाढवू शकतो. जेव्हा आपण कोविडमध्ये टेस्ट केली आणि HRCT केला तर आपण जवळजवळ 90 ते 92% ॲक्युरसी येऊ शकते.
म्हणजे 100तले 92 रोगी आपण कोविड आहेत हे जाणून घेऊ शकतो. तर ही ॲक्युरसी वाढवायला ऑपरेशनच्या आधी आम्ही हे एक्स्ट्रा टेस्ट केलेली असते. HRCT ही टेस्ट नॉर्मल माणसाला लागत नाही. म्हणजे तुमची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आणि तुम्हाला वाटलं नाही मला तरी ताप येतोय, मला काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर 3 किंवा 5 दिवसांनी आपण कोविड टेस्ट रिपीट करू शकतो. नॉर्मली 2 टेस्टमध्ये निगेटिव्ह आलं आणि कोविड आहे असं शक्यता बरीचशी कमी असते. अगदीच. खरं तर डॉक्टर, कोरोनाच्या संपूर्ण काळामध्ये तुम्ही जी माहिती देताय ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि याच विषयाला अनुसरून आपल्याला एका प्रेक्षकाचा फोन आलेला आहे पुण्याहून. विलास पाटील, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार डॉक्टर. मी विकास पाटील बोलतोय. नमस्कार. हा, तर माझा प्रश्न असा होता की आपण कोविड वॅक्सिन घेतली तर त्याच्यानंतर आपल्याला ताप, सर्दी, खोकला हे किती दिवस चालू राहतं, किती दिवस त्याचा इफेक्ट वॅक्सिनचा चालू राहतो? हे सर्वात महत्त्वाचं आहे की कोविड आपण जेव्हा वॅक्सिन घेतो तेव्हा ॲक्च्युली काय झालेलं असलं आपल्या शरीरात की वॅक्सिन हे तुमच्या शरीराला दिलेलं एक छोटं चॅलेंज असतं की त्या चॅलेंजला तुमचं शरीर रिस्पॉन्ड करतं आणि तुमच्या शरीरात अँटीबॉडीज तयार करतं. म्हणजे तुम्ही एक छोट्या प्रमाणात तो रोग तुमच्या बॉडीत किंवा त्या रोगाचा एक भाग तुमच्या बॉडीत तयार झालेला असतो. त्यामुळे तुमच्या बॉडीने रिस्पॉन्स दिला की तुम्हाला थोडा ताप येणं, थोडं लोकल जागा दुखणं, थोडं आपण म्हणतो ना मलेज, म्हणजे एक असं थकल्यासारखं वाटणं, हे 1-2 दिवस होणं साहजिकच असतं. 100तल्या जवळ 20 ते 25 लोकांना तसं होतं आणि तसं झालं म्हणून काळजी करायचं कारण नाही. किंबहुना मी म्हणेल की तसं झालं त्याचा अर्थ तुमची बॉडी त्या वॅक्सिनला रिॲक्शन करून अँटीबॉडी तयार करते. म्हणजे आपण त्याने खुश व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि त्यामुळे 2 वॅक्सिन घेतली, एक आता घेतलं आणि एक 4, 6 किंवा 8 आठवड्यांनी दुसरं घेतलं, तर आपल्याला जवळजवळ एक 80 ते 90% इम्युनिटी येऊ शकते. म्हणजे 80 ते 90% लोक पुढे जर त्यांना कोरोना व्हायची शक्यता असेल तर ती आपल्याला टाळता येते किंवा इन केस झाला तरी कोरोनाची प्रोग्रेशन हे फार कमी असतं. म्हणजे कोरोनामध्ये जीव जाण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे प्रत्येकाने वॅक्सिन हे घेतलंच पाहिजे, देर इज नो क्वेश्चन. आणि जेवढ्या लवकर तेवढं घेतलं पाहिजे आणि 2 डोस पुरे केले पाहिजेत. वॅक्सिन नंतर समजा थोडा ताप आला, थोडं आजारी पडल्यासारखं वाटलं 1-2 दिवस, तर तुम्हाला लोकल डॉक्टरना काही औषधं, पॅरासिटामॉल वगैरे घेता येतात. पण त्याने घाबरण्याचं कारण नसतं. मेजर प्रॉब्लेम वॅक्सिनमुळे नॉर्मली 99.9% लोकांना होत नाहीत. अगदीच. त्यामुळे वॅक्सिन घेणं हे तितकंच अतिशय महत्त्वाचं आहे. कारण वॅक्सिन ही एकच गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपण कोरोनावर इन लॉंग टर्म मात करू शकू. अगदीच. आपण कोरोना संदर्भात तर बोलतोच आहे, मात्र संधिवाता व्यतिरिक्त देखील ज्या रुग्णांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास आहे ते देखील मग शस्त्रक्रिया करू शकतात का, किंवा मग त्यांच्यावर उपचार करताना विशेष अशी कोणती काळजी घ्यावी? नॉर्मली जेव्हा आम्ही मेजर ऑपरेशन करतो, सांधे बदल शस्त्रक्रिया म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी, म्हणजे नी रिप्लेसमेंट म्हणा, गुडघ्याचा सांधा बदलणं किंवा हिपचा सांधा बदलणं, तर ह्या सगळ्या पेशंटची ही ऑपरेशन मोठी असतात, 1-1 तास चालणारी असतात आणि त्या पेशंटच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात ओपन केलेलं असतं आणि त्या पेशंटला रिकव्हरी व्हायला 1, 2, 4, 5 दिवस लागतात. त्यामुळे कोविडचा भाग सोडला तरी आम्ही नॉर्मली या सगळ्या पेशंटची ह्या टेस्ट करून घेतलेल्या असतात. ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट, छातीचा एक्सरे, कार्डिओलॉजी चेकअप, शुगर टेस्ट, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन, या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. आता कोरोनाशी याचा संबंध कसा आहे की ज्या लोकांना हे मल्टिपल मेडिकल प्रॉब्लेम असतात, त्याला आपण कोमॉर्बिडिटीज म्हणतात, तर त्या पेशंटचं ऑपरेशन अनलेस इमर्जन्सी नसेल किंवा खूप सिव्हिअर पेनफुल नसेल तर आपण त्यांना सांगतो की तुम्ही ताबडतोब घाई करू नका. तुम्ही पहिला प्रथम वॅक्सिन घ्या, वॅक्सिन घेऊन 1 महिना 2 महिने थांबा, शरीरामध्ये ॲडेक्वेट अँटीबॉडीज तयार होऊ द्या आणि त्यासाठी आपल्याला अँटीबॉडी तयार करायच्या टेस्ट असतात. त्याच्यातही वेगवेगळ्या टेस्ट असतात. म्हणजे सगळ्या अँटीबॉडी ह्या प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडी नसतात. त्याच्यात IgM अँटीबॉडी म्हणून असतात, IgG अँटीबॉडी म्हणून असतात. तर IgM प्रकारच्या असतात त्या कोरोनाचं इन्फेक्शन असताना होतात आणि कोरोनाचं इन्फेक्शन जसं कमी होतं त्या IgM अँटीबॉडी कमी व्हायला लागतात. IgG ह्या अँटीबॉडी थोड्या लेट सुरू होतात आणि मग त्या बरेच दिवस असतात. त्यामुळे जेव्हा आपण अँटीबॉडी करतो त्याच्यात जर IgM अँटीबॉडी आढळल्या तर आपल्याला बघायला लागते बाबा ह्या पेशंटला ॲक्टिव्ह कोरोना इन्फेक्शन आहे का. त्या जर अँटीबॉडी नसतील तर त्याचा अर्थ इन्फेक्शन ॲक्टिव्ह असायची शक्यता बरीचशी कमी आहे. दुसऱ्या स्पाइक अँटीबॉडी म्हणून असतात, त्या प्रोटेक्टिव्ह असतात. म्हणजे तुमच्या कोरोनाला तुम्ही चित्र बघितलं असेल त्याच्यावर असे वेगवेगळे असे काटे दाखवतात आणि हे जे काटे दाखवतात त्याला आपण स्पाइक प्रोटीन म्हणतात आणि त्याच्या विरुद्ध काम करणाऱ्या ज्या अँटीबॉडी असतात त्या प्रोटेक्टिव्ह असतात. म्हणजे त्या अँटीबॉडी तुमच्या बॉडीत असतील तर तुम्ही कोरोनाचा सामना करू शकता. बाकी बऱ्याच अँटीबॉडी असतात कारण प्रत्येक प्रोटीनला एखादी अँटीबॉडी तयार झालेली असते, पण या सगळ्या अँटीबॉडी
तुम्हाला प्रोटेक्टिव्ह असतीलच असं नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेला आपण अँटीबॉडी टेस्ट किंवा टायटर करतो, ते कुठचा टायटर आहे, कुठच्या अँटीबॉडी केल्या हे माहीत करणं जरुरीचं असतं. आणि ते करून आपल्याला हे कळू शकतं की त्या पेशंटच्या अंगात कोरोनाच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती तयार झाली आहे की नाही. अगदीच. त्यामुळे अशी कोणतीही लक्षणं सुरुवातीलाच जाणवू लागल्यानंतर निदान होणं तितकंच आवश्यक आहे. त्यानंतर लगेचच आपण उपचारांना देखील सुरुवात करू शकतो. अत्यंत आजचा महत्त्वाचा विषय, ज्याविषयी आपल्याला डॉक्टर मार्गदर्शन करतात आहे. आणखीनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तर आपण डॉक्टरांकडून घेणारच आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण कोरोना आणि सांधेरोपण शस्त्रक्रिया याविषयी अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत हरीश भेंडे. खरं तर डॉक्टर, कोरोनाच्या काळात आपण कशी काळजी घ्यावी आणि कोणकोणत्या गोष्टी पाळाव्यात याबद्दल तुम्ही सांगितलं. विषय इतका महत्त्वाचा आहे की कार्यक्रमात आपल्याला आणखीन एक फोन आलाय. मुंबईहून आदित्य ठाकूर, आपला प्रश्न थेट डॉक्टरांना विचारा. डॉक्टर, माझा प्रश्न असा आहे की माझ्या आईला डोकेदुखीचा त्रास आहे आणि ती नीट चालू दिसू शकत नाही. तिला थोडं नी रिप्लेसमेंटचं ऑप्शनच आहे. तर याचा कोविडची लस घेतल्यावरती याचा काही इफेक्ट कुठे होऊ शकतो का? प्रश्न घ्या, रिपीट करा. आदित्य, आपला प्रश्न पुन्हा एकदा विचारा. तर काही कारणास्तव आदित्यांचा कॉल कट झालाय. त्यांनी त्यांच्या आईला नी रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया डॉक्टरांनी सुचवलेली आहे. मात्र कोरोनाचा काळ सुरू आहे, त्यामुळे ही सर्जरी करावी की नाही अशा कदाचित ते संभ्रमात आहेत. तर काय सांगा? हे खूप कॉमन आहे, कारण बऱ्याच वेळेला हे जे पेशंट असतात ज्यांना संधिवात असतो, त्यांना गुडघे वाकडे झाल्यामुळे, पेन असल्यामुळे चालता येत नाही, घरातली साधी नेहमीची कामं पण करता येत नाहीत. आणि बऱ्याचशा पेशंटना घाई असते की डॉक्टर मला एवढं दुखतंय, तुम्ही करून टाका. म्हणजे एका पेशंट मला सांगितले की डॉक्टर, आमच्या सोसायटीमध्ये मी बघितलंय जवळजवळ 25 लोकांना कोरोना झाला आणि ते क्वारंटाईनमध्ये जाऊन परत आले. त्याच्यातल्या फक्त एकाच माणसाला सिरियस प्रॉब्लेम आला. त्यामुळे मला वाटतं मला करता येईल, तुम्ही करून टाका, तुम्ही काय मला काळजी करू नका. पण असं आपण करत नाही. नॉर्मली तुम्हाला जर सिरियस प्रॉब्लेम नसेल, इमर्जन्सी नसेल, काय फ्रॅक्चर झालं नसेल, तर आम्ही सांगतो की तुम्ही आधी आपल्याला लसीकरण करून घ्या. त्याला मॅक्झिमम 2 महिने लागतात. आज एक पहिला डोस घेतला, महिन्याने 6 आठवड्यांनी दुसरा घेतला आणि अजून तुम्ही 4 आठवडे थांबले की 2 महिन्यात तुम्ही ऑपरेशन करायची शक्यता असते. कारण त्यावेळेला तुम्हाला शरीरात अँटीबॉडी तयार झालेल्या असतात आणि ते आपण ॲक्च्युली टेस्ट करून बघू शकतो की अँटीबॉडी आहेत का. आणि मग 2 महिन्यांनी जर हे ऑपरेशन केलं, कारण हे प्रॉब्लेम ओव्हरनाईट झालेले नसतात. हा संधिवात गेले काही वर्ष झालेला असतो आणि आता तो बळावलेला असतो. त्यामुळे 2 महिने थांबण्यात माझ्यामध्ये काहीच हरकत नाही. काहीतरी औषधं घेऊन, पेन किलर घेऊन, सपोर्ट ब्रेसेस वगैरे वापरून 1-2 महिने त्या पेशंटना इझिली काढता येतात आणि तसं केलं तर ते जास्त सेफ होईल. अगदीच डॉक्टर, खरं तर कोरोनाचा काळ सुरू झाल्यानंतर डॉक्टरांकडून वारंवार सांगितलं जातं की अशी काळजी घ्यावी, या गोष्टी पाळाव्या. मात्र हॉस्पिटल्समध्ये डॉक्टरांनी देखील काळजी घेणं आणि जे सर्जन आहेत त्यांनी काळजी घेणं आणि मुख्यतः संपूर्ण हॉस्पिटल प्रशासनानं एक सुरक्षितता बाळगावी तितकीच महत्त्वाची आहे. तर आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही अशा हॉस्पिटल्स आणि खास करून डॉक्टरांना काय सल्ला द्याल? पहिली गोष्ट म्हणजे एक सर्वात चांगली गोष्ट गव्हर्नमेंटने केली की सगळ्या मेडिकल वर्कर्सना, म्हणजे नॉट नेसेसरी डॉक्टर्स, म्हणजे डॉक्टर्स म्हणा, नर्सेस, आयाबाई, वॉर्ड बॉय, हे हेल्थ केअरशी संबंधित सगळ्या लोकांना त्यांनी पहिल्यांदा इम्युनायझेशन करायची संधी दिली. आणि त्यामुळे आता आमच्या हॉस्पिटलमध्ये सगळे स्टाफ जो आहे त्या सगळ्यांचं इम्युनायझेशन कंप्लीट झालेलं आहे आणि त्यामुळे मग त्या हॉस्पिटलच्या लोकांना आजारी पडायची शक्यता कमी असते. अर्थात ह्याच्या आधी आमच्याकडे 35 जे लोक काम करतात लाट क्लिनिकमध्ये, त्याच्या जवळजवळ 6 जणांना कोरोना ऑलरेडी होऊन गेलेला आणि त्याला काही इलाज नव्हता, कारण त्यावेळेला वॅक्सिन अवेलेबल नव्हतं. आम्ही खूप काळजी घ्यायचो. मी एका वेळेला फक्त एकच पेशंट बघायचा, एका वेळेला दुसरा पेशंट तो बाहेर गेल्यानंतरच आत येईल, एका वेळेला 3 पेक्षा जास्त पेशंट फ्लोअरवरती नसतील, अशी बरीच प्रत्येकाने मास्क घातलेला असायचा. आम्ही ॲक्च्युली पूर्ण किट घालून हे करायचो, पूर्ण गाऊन, मास्क आणि ग्लव्ज वगैरे. पण एवढी काळजी घेऊनही करोना हा असा आजार आहे की तो कम्प्लिटली 100% टाळता येत नाही. वॅक्सिनेशन ही त्याला एकच उपाय आहे की ज्याने तुम्ही बऱ्यापैकी त्याला प्रतिकार करू शकता. तर हे सगळ्या मेडिकलच्या लोकांना, म्हणजे हेल्थ केअर वर्करना वॅक्सिनेशन घेणं जरुरीचं आहे. आणि दुसरं, आपण जेव्हा ट्रीटमेंट पेशंटची घेतो त्यावेळेला पेशंटला आपण एज्युकेट करायला लागतं, त्यांना सांगायला लागतं की तुम्ही काय करायला पाहिजे. एका वेळेला खूप एकत्र पेशंट येतात, कधी कधी 2-2, 3-3 लोक एकत्र गर्दी करून येतात. ह्या गोष्टी टाळायला पाहिजेत.
पेशंटचं ऑपरेशनच्या आधी बऱ्यापैकी सगळं चेकअप करायला लागतं आणि बऱ्याचशा पेशंटना घाई असते ऑपरेशन घ्यायची, त्यांना थांबायला सांगायला लागते, बाबा तुम्ही घाई करू नका, आजच्या ऐवजी तुम्ही 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी केलं म्हणून नुकसान नाहीये. कारण हा आजार असा आहे की तो एकदा झाल्यानंतर अगदीच. सॉरी हे मी करायला नको होतं बरोबर. असं म्हणायला कधी कधी आपल्याला संधीच मिळत नाही. अगदीच, त्यामुळे काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाचं आहे. त्यानंतर डॉक्टर तर आपल्यासाठी आहेतच. अतिशय आजचा महत्त्वाचा विषय कोरोनाच्या काळामध्ये ज्या शस्त्रक्रिया होत आहेत त्या नेमक्या कशा पद्धतीने होतात. डॉक्टर खूप खूप धन्यवाद, आज तुम्ही इथे आलात आणि महत्त्वाची अशी माहिती तुम्ही आम्हाला दिली. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.